श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्ये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. परम सद्गुरु श्री गजानन महाराजांचा स्वामींसाठीचा विरहाचा अभंग आज विशेषत्वाने घेतलाय, कारण आज सुदामा आणि गोपींची बऱ्याच विरहानंतर श्रीकृष्णाची गाठ पडणार आहे, म्हणून हा घेतलाय. व्याकुळ होऊनी प्राण आला कंठी, आता तरी भेटी मज द्यावी. माझ्या प्राणसख्या कोठे गुंतलासी, ऐकू येना कैशी हाक माझी. साशंक ते काय झाले तुझे चित्त, माझे अगणित पातकाने. स्वामीदास म्हणे गंगेलाही काय, ओहळाचे भय वाटे कधी. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमच्छंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर, सन्मार्गी जनलावण्या क्षितितला, आले तुकोबा पर. साई दास गणू समर्थ गुरुया, संतव्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या, सर्वांसवे श्रीहरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. परीक्षित राजा विचारतोय की भगवन प्रेम मुक्तिदाता परब्रह्म परमात्मा श्रीकृष्णाची शक्ती अनंत आहे, त्याच्या लीला अनंत आहेत. त्या कितीही ऐकल्या तरी म्हणजे मन भरून येत नाही. तर ज्या आणखीन मंगलमयी लीलांचे श्रवण करण्यापासून आम्ही विन्मुख असो, तर कृपया म्हणजे तुम्ही काही करा आणि त्या गोष्टी ऐकवा. आणि मग ह्याचा हेतू हा आहे की भगवंताच्या गोष्टी ऐकताना ज्यावेळेस शांतपणे, आता आपण घाईघाईत एखाद्या तास ऐकतो, पण ज्यावेळेस त्या एकाग्रपणे ऐकल्या जातात त्यावेळेस स्वभान हरपतं. जसं जसं तत्वज्ञान आणि भगवंताच्या गोष्टी, त्याच्या अत्यंत रमणीय गोष्टी ज्यावेळी आपण ऐकतो पूर्णतः, त्यावेळी आपल्याला स्वतःला विसरून जायला होतं. आणि हे विसरणं, आणि ते सुद्धा कुठेतरी भानावर असंच स्वतःला विसरणं. आपण काही बेशुद्ध अवस्थेत नसतो ऐकताना, पण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला आपलं लक्ष नसतं. माझा हात दुखतोय, पाय दुखतोय, डोकं दुखतंय, हे काही डोक्यातही येत नाही. आपण का तर सगळं कानाने जे काही ग्रहण करायचं ते जास्तीत जास्त ग्रहण करत असतो. आणि त्यासाठी एक हे सांगितलेलं आहे, म्हणजे नेहमी सर्वत्र येतं ते, की जी वाणी आहे ती भगवंताचे गुणगान करू दे. म्हणजे फक्त एक मूर्ती असं नाही, त्यांनी निर्माण केलेल्या या प्रचंड विश्वातली सगळं हा वैश्विकतेच्या भावनेतून घ्यायचा विषय आहे. तीच खरी वाणी होय, की जे भगवंताचे गुणगान करते. तेच खरे हात होत, की जे त्याच्या सेवेला, म्हणजे जे काही आपल्या पुढे काम आहे ते काम करायला पुढे तत्परतेने असतात. आणि त्याशिवाय दानाला हात पुढे येतो. दातृत्व ही अगदी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तेच मन खरे की जे चराचर व्यापक परमात्म्याचे स्मरण करते. इथं हाच भाव परशुराम आहे, परीक्षिताचा आहे, की संकुचितपणाने नाही आहे, सगळं व्यापक अर्थाने त्यांनी भगवंताचं रूप धरलेलं आहे. तेच मस्तक खरे की जे चराचरातील भगवंताच्या शिरस्तु तस्यो भय लिंग मानसे, तदेव यत पश्यती तद्धी चक्षुः. जिथं आपले जे डोळे आहेत तेच खरे की जे अचल अचल प्रतिमा समजून सर्वत्र त्याचं रूप पाहून नमस्कार करतात. ते भगवंताच्या विग्रहाचे सर्वत्र दर्शन घेतात. शरीराचे तेच अंग भगवान व त्याच्या भक्तांचे चरणोदकाचे सेवन करतात. तेच अंग वास्तविक अंग होय, असंच स्वरूप वर्णन केलंय. आता जे 3 श्रोते वक्ते आपण म्हणतो नेहमी, तर सुतजी शौनकजींना सांगतायत की शौनकादी ऋषींनो, जेव्हा राजा परीक्षिताने अशा प्रकारे प्रश्न केला, तेव्हा भगवान शुकदेवजींनी हृदय भगवान श्रीकृष्णात तल्लीन झाले. विष्णुरातेन संपृष्टो भगवान बादरायणी, वासुदेवे भगवती निमग्न हृदयो ब्रवीत. आणि मग ते म्हणालेत, आता ते शुकदेवजी काय म्हणाले ते सांगतायत. शुकदेवजी, परीक्षित, ब्राह्मण
भगवान श्रीकृष्णाचे एक परम मित्र होते. ते फार ब्रह्मज्ञानी, विषयांपासून विरक्त, शांतचित्त, जितेंद्रिय होते. ते गृहस्थ असून ही कोणत्याही प्रकारचा संग्रह न करणारे होते. प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहायचे. त्यांचे वस्त्र फाटके असेच होते, पण पत्नीचेही तसेच होते. तीही त्यांच्याप्रमाणे दुबळी होती. दारिद्र्याची मूर्तिमान पुतळी होती. भगवान साक्षात लक्ष्मीपती श्रीकृष्ण आपले सखा आहेत. एकदा तिला ह्यांच्या गोष्टी कृष्णाच्या हा नेहमी सांगतो, म्हणून ती म्हणते की श्रीकृष्ण आपले सखा आहेत. ते भक्तवांच्या कल्पतरू आहेत, शरणागत वत्सल आहेत, ब्राह्मणांचे परमभक्त आहेत. तर हे परमभाग्य आर्यपुत्र, तुम्ही एकदा हे साधू संत सत्पुरुषांचे एकमात्र आश्रयस्थान अशा भगवंताकडे का जात नाही? तिचा अगदी स्वाभाविक प्रश्न आहे की आपलं हे दारिद्र्य दुःख होईल, दूर होईल. आपण कुटुंबी आहोत, अन्ना वाचून दुःखी आहोत, तेव्हा ते खूप धन देतील. आजकाल ते वृष्णी आणि अंधकवंशी यादव स्वामी रूपात द्वारकेत निवास करतात. तसेच इतके उदार आहेत की ते ज्यांच्या चरणकमलांना स्मरतात त्या प्रेमी भक्तांना ते आपल्या आपणात सुद्धा दान देऊन टाकतात. असे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांनी जर धन, विषय, सुख अत्यंत वांछनीय नाही तेही जे मागतील ते देत आहेत. यात आश्चर्याची गोष्ट काय? अशा प्रकारे जेव्हा त्या ब्राह्मण देवतेच्या पत्नीने बऱ्याच वेळा नम्रतेने ही प्रार्थना केली, म्हणजे तिला राहवत नाही, तुम्ही जा जा हे ती सांगत असते, त्यावेळेस त्यांनी विचार केला की धनाची काही गोष्ट नाही, पण त्या निमित्ताने कृष्णाला भेटणं तर होईल, काय जायला हरकत आहे. आणि हाच विचार करून ते जायचा निश्चय करतात. आणि ते म्हणतात की कल्याणी, घरात काही भेटवस्तू देण्यासारखी योग्य गोष्ट आहे का? कारण रिकाम्या हाताने कसं जायचं? तेव्हा त्या ब्राह्मणीने जवळपासच्या ब्राह्मणांच्या घरातून 4 मुठी पोहे मागून आणले, फडक्यात बांधून दिले आणि भगवंतास भेट देण्यासाठी आपल्या पतीजवळ दिले. आणि ते द्वारकेत पोचल्यावर ब्राह्मण देवता दुसऱ्याच्या ब्राह्मणांच्या सैनिकांच्या 3 छावण्या, 3 दरवाजे हे सगळं पार करून द्वारकेत गेल्यावर, म्हणजे लगेच भगवान भेटलेत असं नाहीये, तर ते कधी भेटले ते सांगतायत की 3 दरवाजे, 3 हे असं पार करून ते गेले. तेव्हा धर्म पालन करणारे अंधक, वृष्णीवंशी आणि यादव महालात जिथे जाणे अत्यंत कठीण आहे तिथं जाऊन आले, पोचले. त्यात मध्ये भगवान श्रीकृष्ण 16,000 महाल होते, त्या एकात ते ब्राह्मण देवताने प्रवेश केला. त्यातील एकामध्ये, म्हणजे जे भगवंताच्या बायकांचे महाल होते त्याच्यात त्याने प्रवेश केला आणि ते आनंद सागरात डुबून गेले. प्रचंड वैभव होतं, ते बघून आवाक झाले होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण आपल्या प्राणप्रिय पत्नीसह पलंगावर विराजमान होते. ब्राह्मण देवतेस दुरूनच येताना पाहिले आणि तत्काळ उठून त्यांच्याजवळ गेले आणि आपल्या बाहुपाशात घेतले, आनंदाने घेतले. सख्यू प्रियस्य विप्रशेर रंग संगस्तिनी वृता प्रीतो व्यमुच्यत चद बिंदून नेत्राभ्याम पुष्करे क्षण. परमानंद स्वरूप भगवान आपल्या प्रिय सख्याचा ब्राह्मण देवाच्या अंगस्पर्शाने अत्यंत आनंदित झाले. त्यांच्या कमळाप्रमाणे कोमल नेत्रातून अश्रू व्हायला लागले. काही वेळाने परीक्षित तिथे जाऊन बसले. मुळात एक गोष्ट आहे की आपण पूर्वीपासून म्हणजे कायमच असं ऐकत आलेलो आहे की हा सुदामा म्हणजे काही कसा होता, तो कर्तव्य शून्य होता का? आपल्या मनात अशी म्हणजे एक कल्पना निर्माण होती की त्याला खाण्यासाठी काही नव्हतं, तो खूप मुलं होती, अकर्मण्य होता, नगण्य होता, क्षुद्र होता, पण त्याला म्हणजे कृष्णा समवेत तपोवनात शिकत होता. म्हणजे लहानपणी जे काही त्यांचं शिक्षण झालं तिथं त्या आश्रमात सुदामा कृष्णाला, म्हणून असा तो सुदामा कृष्णाला भेटायला जातो. म्हणजे असंच आपण जे काही सांगणारे सांगतात आणि आपण ऐकणारे ऐकत असतो, असं सुदामाचं चरित्र ऐकत आलेलो आहे. मुळात
कारण ब्राह्मणाची खरी कल्पना निघून गेली आहे. आता ह्या म्हणजे चरित्रात मात्र ब्राह्मणाचं भगवंताने पूजन केलेलं आहे आणि श्रेष्ठ सर्वात सांगितलेलं आहे. इथं आपण कुठल्याही हलका भाव मनात न आणू देता अमुक एक आजकालच्या भावानुसार राजकारण्यांनी जो आपल्या मनात द्वेष निर्माण केलाय तो भाव किंचित मनात येऊ देऊ नका. कारण त्या पातळीवर गेलं तर कोणीच 100% आज आपल्या जातीला न्याय देत नाही. ना क्षत्रिय, ना वैश्य, ना शूद्र, जे कोणी असतील ते असेच 19-20 करत जगतायत सगळेच. पण ब्राह्मणाचं खरं कर्म काय? ज्ञानदान आहे. तर ते फक्त ज्ञानदान आज ब्राह्मण करत नाहीत. तेव्हा काही 7वा आयोग 8वा आयोग नव्हता, त्यामुळे फक्त 1% जेमतेम ब्राह्मण, 2% ब्राह्मण अशी वेळ नव्हती. त्या भगवंताने अशा ब्राह्मणाचं किती कौतुक केलंय. आपण हा मनातला खरोखर भाव काढून टाकूया. शेवटी त्यांनी प्रचंड उच्चासनावर बसवून त्याचे चरण तीर्थ घेतलेले आहे भगवंतानी. आणि तो ब्राह्मण कसा, आपण काय समजतो हा दरिद्री आहे, काही नाहीये, ह्याला काही काम करायला जमत नाही, तर तसं नाहीये. तो काय काम करतो हे इतकं उत्तम सांगितलंय भगवंतानी. आणि आपण म्हणजे किती कोत्या मनाचे आणि काय ऐकतो एकदा नीट बघायला पाहिजेत. श्लोक वाचून उलगडून घ्यायला पाहिजेत. भगवंताने खऱ्या ब्राह्मणाचे वर्णन केले आहे. त्यात देव सांगतात ब्राह्मण म्हणजे ब्रह्मज्ञानी, विरक्त, शांतचित्त, जितेंद्रिय. भगवंताने स्वतः अशा शब्दांचा उपयोग करून त्या ब्राह्मणाचे वर्णन केले. आणि असा हा होता, तो जितेंद्रिय होता, त्याला यत्किंचित अभिलाषा नव्हती. त्यावर सुदाम्याचे वर्णन केले आहे. सुदामा समाजात कृती भक्ती करायचा असे भागवतात लिहिलेले आहे. स्वयं भागवतात भगवंताच्या मुखारविंदातून निघालेला श्लोक आहे. म्हणजे 10व्या स्कंदातला 81व्या अध्यायातला 30वा. केचिन कुर्वन्ति कर्माणि कामैरहत रहत चेतसः त्यजंत प्रकृतिर्दैवी दैवीर यथाहम लोकसंग्रहम. म्हणजे जगात क्वचित असे लोक असतात की जे ईश्वरी मायेने रचलेल्या विषय वासनेचा त्याग करून काही माझ्याप्रमाणे देवानी स्वतः आपलं यथाहम लोकसंग्रहम, मी ज्या प्रकारचा लोकसंग्रह करतो त्या प्रकारचा करतात. हे स्वच्छ सांगितलेलं आहे. माझ्याप्रमाणे केवळ लोक शिक्षण संग्रहासाठी काम करीत असतात. म्हणजे माझ्यासारखा काम करणारा माझा मित्र आहे. म्हणजे तो कृतीशून्य नाही, म्हणजे तो नुसतं बसून खायला खाय भुईला भार असा नाही, दरिद्री तसा नाही, म्हणजे कर्मानी दरिद्री नाही, हे स्पष्ट स्वतः भगवंताने केलेलं आहे. स्वतः आपल्या मित्राच्या बाबतीत त्यांनी स्वच्छ सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या प्रकारचा लोकसंग्रह मी करतो त्या प्रकारचा लोकसंग्रह करणारे ब्राह्मण आहेत. याचा अर्थ तुम्ही म्हणजे आपण काय जनरली घेतो की हा म्हणजे खरं तर हा भागवतातला श्लोक आहे. हा प्रत्येकाने सांगायला पाहिजे. भागवतकारांनी अवश्य. आपण जे काही चेष्टा किंवा एक प्रकारचं दरिद्री ब्राह्मण म्हणून उपहास करतो, पण त्याच्या दारिद्र्यामागचं का व्यापकता, वैचारिक व्यापकता एवढी श्रेष्ठ आहे की ती खरोखर देवदुर्लभ एक स्थिती आहे म्हणायला लागेल. प्राप्ती भगवंताचीच कृपा. लोकसंग्रह म्हणजे काय? लोकांना एकत्र करणं. तसे पाहिले तर एखाद्या पिक्चर मध्ये एखादी नटी काम करते तेव्हा अनेक जण तिच्याकडं आकर्षित होतात आणि बघतात. मग तो तिचा लोकसंग्रह झाला का? तर तो लोकसंग्रह नाही ना. तर त्यातून उन्नती, माणसाची किंवा जीवाची उन्नती करण्यासाठी करण्यात आलेला प्रयत्न हा अभिप्रेत अर्थ आहे. भगवान श्रीकृष्णाने असे काम करणाऱ्या ब्राह्मणांची स्वतःशी तुलना केलेली आहे. आणि असं काम स्वतःचा मित्र सुदामा करत होता हेही सांगितलंय. यथाहम लोकसंग्रहम म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे हा हे विषय आपण सोडून देतो, ते सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगते. असा ब्राह्मण ब्रह्मज्ञानी असतो. ब्रह्म म्हणजे वेद, आणि वेद ब्रह्मवेद तत अध्ययनार्थम व्रतम अपि ब्रह्म तत् चरती इति ब्रह्मचारी.
जे ब्रह्म म्हणजे वेद आहेत हे जाणतात, त्यानुसार आचरण करतात, असं आचरण करणारेच ब्रह्मचारी. आपण ब्रह्मचारी शब्दाचा अर्थ फक्त लग्नाशी संलग्न घेतलाय. जो लग्न केलेला नाही आणि आचरण करतो तो ब्रह्मचारी. म्हणजे तो कसाही असला तरी त्याला ब्रह्मचारी म्हणतो. पण हे किती चुकीचं आहे, हा किती नेमका अर्थ सांगितलेला आहे भागवतात. अर्थात हे पाणिनीचं सूत्र आहे, पण हे स्पष्ट केलेलं आहे की वेद म्हणजे विचार. जे विचारपूजक आहेत, जे बुद्धी प्रामाण्यवादी आहेत, तेच ब्राह्मण. आता इथं कोणीही असू शकतं, जन्माने कोण कुठं असेल सांगता येत नाही. हा जन्माचा विषयच नाही, हे वेदांनी स्वच्छ सांगितलेलं आहे. जे विचार करतात, जे विचारपूर्वक कृती करतात, जे बुद्धी प्रामाण्य बुद्धीच्या आपल्या ह्याच्यावर घासून प्रत्येक गोष्ट बुद्धी प्रामाण्य बघतात आणि मग ती श्रेष्ठ काय मानायचं हे ठरवतात. आज आपण असे समजतो की धर्म हा श्रद्धाळू लोकांचा विषय. श्रद्धा तर निश्चित लागते, पण श्रद्धा म्हणजे मूर्खपणा नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम जे म्हटलेलं आहे ते ज्ञान एकदम उच्च कोटीचं ज्ञान आहे. म्हणजे सर्व चराचर व्यापक परमेश्वर जो सदैव सतत बघतोस, सगळ्यांना दिसतो, असा ज्ञानी तिथं अपेक्षित आहे. श्रद्धावान म्हणजे कोणतीही कुठेही मूर्ती दिसली, ते शेंदूर फासलेलं दिसलं की नमस्कार करायचं म्हणजे श्रद्धावान नाही. तुम्ही नमस्कार भले करूही नका, त्याची गरजही नाही, पण मनातून तुम्ही त्याच्याशी संलग्न असताल ना, तुम्ही अलाइन विथ दॅट सुप्रीम पॉवर, हे इथं अपेक्षित आहे आणि हे इथं सांगितलेलं आहे. किती स्वच्छ शब्दात ब्राह्मणांचं कर्म हे भगवंत सांगतायत. हे सगळं दशमस्कंदात या सुदाम्याच्या कथेत व्यवस्थित वर्णन आहे. म्हणजे बुद्धी चालवीत नाही तो श्रद्धाळू, असा आपण अर्थ करतो. अर्थात करण्याची शक्ती माझ्यात आहे अशी जाणीव झालेली आहे. काही करायची ज्याला उत्कंठा आहे, किंबहुना मी काम करायला लागलो तर मला अवश्य मदत मिळेल या विश्वासाने जो काम करायला लागतो त्याला आत्मश्रद्धावान असं म्हणतात. म्हणजे गीतेत त्या श्रद्धात्रय विभाग योग म्हणजे 13वा अध्याय मला वाटतं, त्याच्यात हे सगळं दिलेलं आहे. सुदामा कसा आहे? ब्रह्मज्ञानी आहे. ब्रह्मज्ञानी कोणाला म्हणतात? जो वेद घेऊन येतो, पावित्र्य घेतो, मांगल्य घेऊन घरोघरी फिरतो, तो ब्रह्मज्ञानी. असे काम करणाऱ्याला विरक्ती असावी लागते, म्हणजे तो तसा विरक्त आहे. आसक्त माणूस ईश कार्य करू शकत नाही, अजिबात त्याच्याकडनं होतच नाही. आसक्त माणूस म्हणून हा ईश्वराचा सेवक आहे, हा विरक्त आहे हे देवाला सांगायचंय. कारण तो काम करून मला काय मिळणार एवढेच पाहतो. तो सामान्य माणूस, तो ईश्वर काम करू शकत नाही. प्रभूचे काम करणारा विरक्त असला पाहिजे. प्रभू कार्य करणारे ब्राह्मण विरक्तच असतात. पावित्र्य, मांगल्य, प्रभू विचार घेऊन तेव्हा त्यांना म्हणजे कुठं आपलं मतासाठी जायचं नसतं. त्यांना भगवंत किती चराचर व्यापक आहे हे सांगायचं असतं लोकांना, आणि त्यांच्यातली जी अंतःप्रेरणा असते ती प्रज्वलित करायची असते आणि त्यांना म्हणजे वर त्यांचं जे काही उन्नती साधून द्यायची असते. फक्त हे करत असतो. हे काम सुदामा करतोय हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून भगवंताने त्यासाठी विरक्त शब्द वापरलाय. आजच्या ब्राह्मणाच्या मस्तकातून ही गोष्ट निघून गेलेली आहे. म्हणजे आज खरोखर विरक्ती म्हणजे कुणीच नाहीये. आपण जन्मावरनं ब्राह्मणत्व मानत नाहीये. हे सर्व जे भगवंतानी सांगितलेल्या उच्च ठिकाणच्या गोष्टी करतोय. आणि पुन्हा हे सांगते की अशा ब्राह्मणांची टिंगल टवाली करणारे खूप असतात, पण जे टिंगल टवाली करतायत ते स्वतःच्या जे काही जन्मानुसार जात असेल त्या जातीला ते योग्य न्याय देत आहेत का? म्हणजे आज कित्येक क्षत्रिय लोक ब्राह्मणत्वाचं ह्यांनी सांगितलेलं जे काम आहे ज्ञानदानाचं करणारे आहेत. खूप जागा व्यापलेल्या आहेत, कित्येक वैश्य आहेत, कित्येक क्षुद्र आहेत. ह्याच्यासाठी हा विषय आपण घ्यायचा नाही, हे पुन्हा पुन्हा मी सांगते. कारण आजच्या काळावर येणं भागच पडतंय ना आपल्याला. कारण आज ह्या गोष्टी भगवंतानी ह्या ब्राह्मणाचे पाय पूजले. तो ब्राह्मण कोण होता हे स्वतःही नमूद केलेलं आहे. तिकडं पाहणं गरजेचं आहे. त्या विरक्तीत आणि स्वतः भगवान काही ब्राह्मण नाही आहेत,
पण तरी ब्राह्मणाचे पूजन करतायत, ते क्षत्रिय आहेत आणि किती उच्च विचार करतायत. त्याच भगवंताला ज्याला नमस्कार करायला जातोय तो क्षत्रिय आहे ना, मग तो प्रत्येक ब्राह्मण क्षत्रियापुढे नतमस्तक होतोय का, तर त्याच्या बलाला बघून. हे विचार करा ना, ही किती श्रेष्ठ आणि छान गोष्ट आहे. रामही रामावतारात ते भगवान म्हणजे श्रेष्ठच क्षत्रियच होते. आज राम आणि कृष्ण यांना आपण वंदन करतोच ना. मग हे लक्षात घेण्याच्या गोष्टी आहेत, त्यांना हे सोडून द्यायचा विषयच नसतो. सुदामा जितेंद्रिय होता, त्याची इंद्रिय ताब्यात होती, म्हणून भगवान सांगतो की मी जसा लोकसंग्रह करतो तसाच सुदाम्याचा लोकसंग्रह आहे. भगवान कृष्णाचा लोकसंग्रह कसा होता, म्हणजे प्रचंडच होता. तर तशा ब्राह्मणाची मी पूजा करीत असतो, हे मला प्रिय आहेत, हे भगवंतानी सांगितलं. त्यांचं जे काही भेट झाली आहे ती खूप सुंदर भेट झाली आहे, अद्भुत आहे. त्याला आलिंगन दिले, त्याची सेवा केली, रुक्मिणीला बोलावून आणलं आणि तिला सांगितलं की ह्याची सेवा कर. मग प्रत्यक्ष लक्ष्मी असलेल्या रुक्मिणीला त्याची सेवा करायला लावली. पुण्य मिळेल हेही वर, भगवंताला काही पुण्याची गरज आहे का? पण एक पगडा पाडायचा किंवा एक प्रथा चालू ठेवायची योग्य ती, म्हणून ते सांगतायत की तू आपण दाम्पत्य पूजन, दाम्पत्यानी पूजन अशा अर्थाचं दाम्पत्य पूजन, ते तत्पुरुष दाम्पत्याचं पूजन नाही. अवतार वेडा असत नाही, किंवा भगवान कृष्णही वेडा नव्हता. भगवान कृष्ण सर्व चालीरीती म्हणजे मानणारा होता. तो त्याला चरण स्पर्श करतो, त्याचे पाय धुतो, त्याला उच्चासनावर बसवतो, म्हणजे सर्व ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्वजण देव करतायत. हे सुदाम्याच्या चरित्रात पाहायला मिळतं. आणि खूप आनंदाने इतके प्रश्न विचारतात, अरे, आणि त्याचं वस्त्र कसं असतं, म्हणजे त्याच्या मनात सुद्धा येत नाही. आपण फाटकं किती घाणेरडं वस्त्र, कुचैलम मलिनम क्षामम द्विजम धर्मानि संततम देवी पयचरत साक्षात चामख्य जनेन वै. ब्राह्मण देवता ते जुने पुराण फाटकं नेसलं होतं. शरीर अत्यंत मलिन होतं, दुर्बळ होतं, सगळ्या शरीराच्या शिरा दिसत होत्या, प्रत्येक हाड दिसत होतं. आणि त्याच्यावर देवाने इतकी पूजन केलंय, हे केलंय, तर रुक्मिणी हातात चवर धरून त्यांना वारं घालत बसली. म्हणजे कुठलं सौभाग्य मिळालं. अंतपुरातील स्त्रिया हे सगळं पाहून विस्मित झाल्या. पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्ण प्रेमाने या मळक्या किंवा मळलेल्या अतिथी ब्राह्मणाची चरणसेवा करतायत. त्या आपसात म्हणू लागल्या की हा भडंग, निर्धन, निंदनीय, निकृष्ट भिकाऱ्याने असे कोणचे पुण्य केले की त्रिलोकी गुरु श्रीनिवास कृष्ण स्वयं आदर सत्कार करतायत. क्रीम अनेन कृतम पुण्यम अवधूतेन भिक्षुणा स्त्रिया हीनेन लोकेस्मिन गर्हितेना धमेन. म्हणजे हा कसं काय हे सगळं शक्य आहे. आणि पहा तर खरे, यांनी आपल्या पलंगावर सेवा करणाऱ्या लक्ष्मी स्वरूप रुक्मिणीला सोडून या ब्राह्मण देवतेला बसवलंय. आणि बलराम दादांसारखे गळ्यात गळा घालून बसले, त्यांना गप्पा मारतायत. प्रिय परीक्षित, भगवान श्रीकृष्ण व ते ब्राह्मण दोघे एक दुसऱ्याचा हात पकडून आपल्या जुन्या आठवणींना स्मरत आनंददायक घटनांचे वर्णन करत गुरुकुलात ज्या घटना घडल्या होत्या त्यात रमून गेले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अपि ब्रह्मन गुरुकुलात भवता लब्ध दक्षिणात समावृत्तेन धर्मज्ञ भार्यो न सदृशीन वा. धर्माचे मर्मज्ञ ब्राह्मणदेव गुरुदक्षिणा देऊन जेव्हा आपण गुरुकुलातून परतलो तेव्हा आपण आपल्याला अनुरूप अशा स्त्रियांशी विवाह केला होता ना. त्याला मित्राला आता विचारतो. मी जाणतो की आपले चित्त गृहस्थाश्रमात राहून पण त्यात आसक्त नक्कीच होणार नाही. मला हे पण माहित आहे की धनाचे आपणास कधी प्रेम नव्हतेच. जगात असे लोक थोडे असतात की जे भगवंत माया निर्मित विषय वासनांचा त्याग करतात. चित्तात विषयाची थोडीही वासना व्यसन काहीच ठेवत नाही. माझ्यासारखे फक्त लोकशिक्षणाचे काम करतात.
क्वचित गुरुकुले वासम ब्रह्मन् स्मरति नव्यतः द्विजो विज्ञाय विज्ञेयम तमस परमास्नुते. ब्राह्मण शिरोमणी, आपणास त्यावेळीची एक गोष्ट आठवते का? जेव्हा आपण दोघे गुरुकुलात राहत होतो तेव्हा आपल्याला ज्ञानाची जाणीव होते, त्याद्वारे ते हे अज्ञान अंधकार दूर सारतात. किती आपल्याला गोष्टींचं ज्ञान तिथं मिळालं. ह्या शरीराचे कारण जन्मदाता पिताच प्रथम गुरु होय. त्यानंतर उपनयन संस्कार करून सत्कर्माची दीक्षा देणारे ते गुरु दुसरे झाले. ते माझ्यासारखेच परमपूज्य व ज्ञानोपदेश करणाऱ्या परमात्मा प्राप्त करणारा गुरु आणि माझेच स्वरूप होय. वर्णाश्रमीयांचे ते 3 गुरु होत. माझ्या प्रिय मित्रा, गुरु रूपात प्रत्यक्ष मीच आहे. ह्या लोकी ते स्वतःच गुह्यही सांगतात. ह्या लोकी वर्णाश्रमीयांमध्ये जे लोक आपल्या गुरुदेवाच्या उपदेशानुसार अनायासच भवसागर पार करतात, ते आपला स्वार्थ परमार्थाचे खरे जाणकार होय. प्रिय मित्रा, मी सर्वांचा आत्मा आहे. हे ब्रह्मन, ज्यावेळी आपण गुरुकुलात राहत होतो तेव्हा एक गोष्ट तुला आठवते का? जेव्हा आपल्या दोघांना आपल्या पत्नीने इंधन आणायला पाठवलं होतं, तेव्हा आम्ही लोक घोर जंगलात गेलो. तेथे अकाळी वादळ वारं पाऊस सुरू झाला. वातावरण एकदम बिघडलं. आकाशात विजा कडाडायला लागल्या आणि सूर्यास्तानंतर सर्वत्र अंधार पसरला. जमिनीवर अशा प्रकारे पाणी पाणी झाले की खड्डा कुठे आणि किनारा कुठे काहीच कळेना, रस्ता कुठे कळाला नाही. तो पाऊस कसला, लहान मोठा प्रलयच होता तो. वादळाचे झटके पावसाचे संपले की आम्हाला फार पीडा झाली. आम्हाला दिशेचे ज्ञान पण राहिले नाही. आम्ही फार व्याकुळ झालो. आतुरतेने एकमेकांचा हात धरून इतस्तता फिरलो. जेव्हा आमचे गुरु सांदीपनींना ही गोष्ट कळली तेव्हा ते सकाळी सूर्योदयानंतर काही शिष्य घेऊन आम्हाला हुडकत आले. जंगलात पोचले तेव्हा आम्ही फार आतुर झालो होतो. ते म्हणू लागले की आश्चर्य आहे मुलांना, तुम्ही आमच्यासाठी फार कष्ट उचलले. सर्व प्राण्यांना स्वशरीर फार प्रिय असते, परंतु तुम्ही लोकांनी कशाचीही पर्वा केली नाही. आमच्या सेवेत संलग्न राहिलात. गुरु ऋणातून मुक्त होण्यासाठी सत्शिष्यांचे एवढे कर्तव्य आहे की ते विशुद्ध भावाने सर्व काही शरीर पण सद्गुरूच्या सेवेत समर्पित करावे. तुष्टोहम भो द्विजश्रेष्ठा सत्याहा संतु मनोरथाहा छंदांस्य यातयामान वसताम गुरुवेश्मसु. हे द्विज शिरोमणे, मी तुमच्यावर फार प्रसन्न आहे. तुमचे सारे मनोरथ, साऱ्या अभिलाषा पूर्ण होत. तुम्ही शिकलेले हे वेदाध्ययन सतत कंठस्थ राहो आणि तसेच वापरले म्हणजे ह्या व परलोकी निष्फल न हो. म्हणजे सदैव तुम्ही वेदज्ञान लक्षात ठेवाल असा आशीर्वाद देतात. हे प्रिय मित्रा, तेव्हा आपल्याला किती आनंद झाला होता. आपले दिवस त्या काळात किती छान होत्या. त्या सर्व घटना आपल्याला आत्ता घडल्यासारख्या, नुकत्याच घटित झाल्यासारख्या वाटत आहेत. यात संदेह नाही की गुरुकृपेने मनुष्य शांतीचा अधिकारी होतो आणि पूर्णत्व त्याला प्राप्त होते. मग त्याच्यावर ब्राह्मण म्हणजे सुदामा म्हणतायत, देवतांचे आराध्य देव जगद्गुरु श्रीकृष्ण, आता आम्हाला काय करणे बरे बाकी आहे? कारण आपल्यासह जो सत्य संकल्प परमात्मा आहे, आम्हाला गुरुकुलात राहण्याचे, तुमच्यासह राहण्याचे जे भाग्य मिळाले ते अलौकिक आहे. त्यांनीच आम्ही तृप्त आहोत. यस्य छंदोमयम ब्रह्म देह आवपनम विभो श्रेयसाम तस्य गुरुषु वासोत्यंत विडंबनम. हे प्रभो, छंदोमय वेद, धर्म, अर्थ, काम, मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ मूळ स्रोत आहेत. ते आहेत आपले शरीर आणि तेच आपण वेदाध्ययनासाठी गुरुकुलात निवास केलात. ही एक किती छान मानवी लीला आहे. पण अगम्य आहे हे सर्व. पण आपण आहात ते परमेश्वर स्वरूपच आहात. म्हणजे त्यांनी भगवंताला त्याच्या ज्ञानाची पूर्ण कल्पना दिली की आम्ही ओळखलंय तुम्ही परमेश्वर स्वरूप आहात. आणि काय ही लीला की ज्ञान घेण्यासाठी नामग्रहण, जे
परिपूर्ण आहेत ज्ञानाने, त्यांनी सुद्धा ज्ञान करायची लीला घ्यावी, धारण करावी, किंवा म्हणजे गुरुकुलात जाऊन हे ज्ञान संपादन केल्याचं लीला केली. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या मनाची गोष्ट जाणतात. ते ब्राह्मणांचे परमभक्त, त्यांच्या क्लेश निवारण्यासाठी व संतोष देण्यासाठीचे आश्रय आहेत, एकमात्र आश्रय आहेत. ते पूर्वोक्त प्रकाराने बऱ्याच वेळपर्यंत दोघांची बातचीत चालली. आता ते परममित्र ब्राह्मणाशी थोडे हसून म्हणाले, कारण द्यायचं घेशी तेव्हा देशी, हे जे नामदेव महाराज म्हणतात, ऐसा तू अससी उदार, घेशी तेव्हा देसी, पतित पावन न होसी म्हणून जातो मागारा. अरे तू पतितांनाच पावतोस असं नाही, तू पहिल्यांदा तुझा नियम काय, घेशी तेव्हा देशी. मग हे तू तसंच करतोयस असं ते सांगतायत. आणि त्यासाठी भगवान म्हणाले, ब्रह्मन, आपण आपल्या घरून माझ्यासाठी काय उपहार आणलात? काहीतरी दिलं असेल ना माझ्या वहिनीनी, तुम्ही ते काहीच सांगितलं नाही. ते कधी मला अर्पण करणार? परंतु माझे अभक्त ढेर सारी संपत्ती देतात, पण मी संतुष्ट नसतो. पण जो कोणी मला प्रेमाने फळ फूल देतो, पत्रम पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त प्रयच्छति तदहम भक्त्युपपतमस्नामी प्रथयात प्रयतात्मनः. खोडलं गेलंय जरा, सॉरी. हा अति परिचयात अवज्ञ हा श्लोक गीतेतही आलेला आहे. जो पुरुष प्रेमभक्तीने फळ फूल अथवा पान पाणी कोणतीही वस्तू मला समर्पित करतो, तर मी त्या शुद्धचित्त भक्ताचा प्रेम उपहार फक्त स्वीकार करत नाही, तर तत्काळ उपभोग घेतो. तदहम भक्त्युपहत म्हणजे लगेच उपहार घेतो, लगेच उपभोग घेतो, हे सांगतायत देव. आणि मग काय विचारते, ह्याला थोडासा संकोच वाटतो. परीक्षित, भगवंताने असे सांगितल्यावर ब्राह्मण देवतात लज्जित होऊन लक्ष्मीपतीस ते 4 मूठ पोहे, थोडस म्हणजे काय आपण आजच्या भाषेत ऑकवर्ड झाले त्यांना, काय 4 मूठ पोहे तर दिलेत आणि आता काय सांगायचं देवाच्या या ऐश्वर्यापुढं, हे माझे पोहे काय. पण तरी संकोचाने तोंड खाली घातलंय आणि ते पोहे पुढे केलेत. भगवान श्रीकृष्ण प्राण्यांच्या अंतःकरणातील संकल्प पूर्ण जाणणारे होते, अभाव पण जाणतात. त्यांनी त्या ब्राह्मणाच्या येण्याचे कारण, त्याच्या मनातली गोष्ट की जी त्याच्या ओठावर एकदाही आली नाही, हे सर्व जाणतात ते. आणि याने कधी लक्ष्मीच्या आशेने माझे भजन केलेले नाहीये. ह्यावेळी तो आपली पतिव्रता पत्नीच्या आग्रहाखातर तिला प्रसन्न करण्याकरता आलाय. पण आता मी तर ह्याला देव दुर्लभ जे आहे ते देणार. इत्थम विचिंत्य वसनाच्चेर बद्धान द्विज मन स्वयं जहार किमीढ मिती पृथवत तंदुलान. तांदुळाचे पोहे, तांदुळापासून बनलेले असे भगवंताने त्याच्या वस्त्रातील चिंधीची जी पुंचुंडी त्यांनी पुढं केली, ती फटकन ओढून घेतली. आणि लगेच देव म्हणतात की अरे वा, पोहे हे मला तर फार आवडतात. अतिशय आदराने देव म्हणतात, अरे प्रिय मित्रा, हे तर तू माझ्या जी आवडतीच गोष्ट आणलीस, हे मला खूप आवडतात. हे पोहे मला साऱ्या संसारात तृप्त करतील, मलाच काय साऱ्या संसारांना तृप्त करतील. मी आनंदाने सेवन केली, कोणतीही गोष्ट आनंदाने आणि शांत चित्ते सेवन केली तर खरोखर परोपरीचा आनंद लाभ होतो. हे सगळ्या संसाराला तृप्त करण्या इतके आहेत, पर्याप्त आहेत, बास होते एवढेच, असे म्हणून त्यातील 1 मूठ त्यांनी स्वतः खाल्ले. दुसरी भरली मूठ साक्षात रुक्मिणी रूपातील लक्ष्मी रूपातील रुक्मिणीला दिली आणि तिने भगवान श्रीकृष्णाचा हात पकडला, कारण ती एकमात्र भगवत पारायण आहे, त्यांना सोडून कुठे जाणार. म्हणजे भगवान दुसरी मूठ खायला लागतात तर लक्ष्मीने ते हात पकडला म्हणून ते तिला देत आहेत. रुक्मिणी म्हणाली, विश्वात्मन, बस बस, असं माणसास ह्या लोकी तसेच परलोकात पण समस्त संपत्तीची समृद्धी प्राप्त होण्यासाठी 1 मूठ तरी आम्हाला ठेवा, कारण आपणासाठी एवढाच प्रसन्नतेचा हेतू बनतो. मग ते परीक्षित म्हणतायत की ब्राह्मण देवता त्या रात्री भगवान श्रीकृष्ण महालात राहिले. त्यांनी खूप आरामात
खाल्ले पिले असा अनुभव घेतला की जणू ते वैकुंठात आहेत. परीक्षित, श्रीकृष्णाकडून ब्राह्मणाला प्रत्यक्षात काही मिळाले नाही, तरीही त्यांनी काहीही मागितले नाही. ते आपल्या चित्ताच्या कर्तृत्वावर लज्जित होऊन श्रीकृष्णाच्या दर्शनातच डुंबून गेले होते. त्यांच्या बाकी काही विषय डोक्यात आला नाही. ते मनोमन म्हणू लागले की ती आनंदाची गोष्ट आहे, आश्चर्याची गोष्ट आहे की ब्राह्मणांना आपले इष्टदेव मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची ब्राह्मण भक्ती मी आज खरंच पाहिली आणि धन्य झालो. माझ्यासारख्या दरिद्री ब्राह्मणाला सुद्धा त्यांनी उच्च स्थान देऊन मान केला, सन्मान दिला. ज्याच्या वक्षस्थली सदैव लक्ष्मी राहते, त्यांनी मला माझ्यासारख्या दारिद्र्याला हृदयाशी कवटाळले. काहम दरिद्री पापियान क्व कृष्ण श्रीनिकेतनः ब्रह्मबंधुरिती स्माहम बाहुभ्याम परिसम्मितः. कुठं तो भगवान श्रीकृष्ण आणि कुठं मी पापी दरिद्री ब्राह्मण, आणि आश्रय सगळ्यांचे आश्रय असणारे भगवान कुठे, परंतु त्यांनी हा ब्राह्मण आहे असे समजून हात पसरून मला हृदयाशी धरलं. इतकेच नव्हे तर त्यांनी मला त्यांच्या पलंगावर झोपवले, आपल्या शेजारी बसवले, झोपवले, ज्यावर त्यांची प्राणप्रिया रुक्मिणीजी शयन करत होती. जणू मी त्यांचा सख्खा मोठा भाऊ आहे. कोठपर्यंत सांगू, मी थकलेला होतो. त्यांची पट्टराणी रुक्मिणीने चौऱ्या ढाळल्या, म्हणजे वारा घातला हाताने, माझी सेवा केली. भगवंताने चरण सेवा केली. देवतांचे आराध्य देव असूनही ब्राह्मणांना आपले इष्टदेव मानणाऱ्या प्रभूने पाय दाबले, आपल्या हाताने खायला घातले, मला प्यायचा हातात पाणी धरले. अजून काय सेवा शुश्रूषा हवी. देवतेप्रमाणे माझी सेवा आणि पूजा केली. स्वर्गापवर्गयो पुंसाम रसायाम भुवि संपदाम सर्वासामपि सिद्धीनाम मूलम चरणार्चनम. स्वर्ग, मोक्ष, पृथ्वी व रसातळातील संपत्ती, समस्त योगसिद्धी प्राप्तीचे मूळ सुद्धा ज्यांच्या चरणाची पूजा करते ते माझी पूजा करत होते. कशाला पाहिजे संपत्ती, बास म्हणून ते इतके तृप्त होतात आणि भगवंताला मनोमन नमस्कार करतात. निघताना देव म्हणतात की आतापर्यंत मला विसरला तसा विसरू नको हा. सुदामजी म्हणतात की अरे विसरतोय कसला, रोज स्मरणात तर असतोस, फक्त यायला अवधी झाला नाही असं सांगतो. आणि खूप प्रेमाने हात हलवत म्हणजे निघतात ते. आणि परतीच्या रस्त्यावर त्यांना लक्षात येतं की देवाला सगळ्या गोष्टी कळतात. ते मला धन हवं होतं हे काही कळल्याशिवाय राहणार आहे, पण ते परमदयाळू आहेत. तर जर मला धन मिळालं तर मी काय होईल, मस्ती येईल मला, म्हणजे थोडक्यात. आणि मी त्याने धन दिलं की त्याच्यात इतका मशगूल होईल, दारिद्र्य कुठल्या कुठं जाईल आणि मी त्याला विसरून जाईल. आणि मी त्याला विसरू नका असं सांगितलंय ना, मी त्याला विसरू नये म्हणून मला त्याने धन दिलं नसेल. ठीक आहे, पण किती छान वाटलं ते आपले 2 दिवस, किती आनंदात गेले. त्याच्यात तो इतका मशगूल होऊन भराभर रस्ता कापत असतो. म्हणजे हे मानसिक ऐश्वर एवढं मिळालेलं असतं की विचारता सोय नाही. त्याला प्रत्यक्षच भगवंतानी पैसाच माणसाला उपयोगी असतो नाही, मनाने सुद्धा माणसं खूप खूप आनंदी होऊ शकतात. एक विलक्षण आनंदात तो भराभर रस्ता काटत होता. आणि आपल्या घरापाशी येतो. सर्वच्या सर्व स्थान, सूर्य, अग्नी, चंद्रमा सगळं बघतो तर काय, सगळं एक वेगळ्याच हेनी वातावरण भरलेलं असतं. चौकात चित्रविचित्र उपवने, उद्याने बनली आहेत. झुंडीच्या झुंडी रंगीबेरंगी पक्षी कलरव करतायत. सरोवरात जागोजागी श्वेत नील कमले आहेत. सुंदर सुंदर स्त्री पुरुष इकडे इकडे फिरतायत. हा इतका गोंधळून जातो. हे सगळं काय, आपण गाव चुकलो का रस्ता चुकलो काही लक्षात येत नाही, पण बरोबर आलोय आपण, तर कुठेही चुकलो नाहीये. आणि अरे म्हणजे आलोच कसं, हे कुठं आलो, हे स्थान कोणचं आहे, मी राहायचं स्थान ते इथंच होतं, असं असेल तर हे आता म्हणजे कुठं गेलं. तेवढ्यात त्याची पत्नी म्हणजे वाद्यवृंद मंगलगीत गात ती बाहेर येते, ती स्वागत करते आपल्या. आणि
पत्नीला पाहिल्यावर ती म्हणते, अगं हे तू म्हणजे काय? म्हणजे दागिने नव्हते. जेव्हा लंकेची पार्वती होती तेव्हा तिचं सगळं म्लानता जी असते चेहऱ्यावर भयंकर वेगळं हे असतं, आणि आता हे एवढी प्रचंड लक्ष्मी आपल्याकडे आली आहे म्हणून ती नखशिखांत दागिन्यांनी मढलेली असती. साक्षात लक्ष्मीच आपल्या घरी आली आहे काय? ते म्हणतात, अगं हे काय? ती म्हणते की हो, तिचे डोळे पाण्याने भरून येतात आणि ती पहिल्यांदा मनोमन आपल्या पतीला नमस्कार करते. आणि मग ते म्हणतात, अगं सोन्याचे हार घातलेस तू आणि एवढ्या या स्त्रिया तुझ्या सोबत दासी असल्यासारख्या का वागतायत? हे काय प्रकार आहे? मग ती म्हणते, आधी आत्ता चला मग बोलू. आणि मग तो अक्षरशः महाला म्हणजे इतका सुंदर असतो की इंद्राचं निवासस्थान होतं असं वाटावं. आसनानी चहेमानी मृदुपस्त रणानीच मुक्ता दाम विलंबिनी वितानानी धुमानीच. हे सगळं एवढं मण्यांचे शेकडो खांब होते. अद्भुत सगळं होतं. हस्तीच्या दातांपासून बनवलेले, सुवर्ण पत्र्याने मढवलेले असे पलंग, दुधाच्या फिसाप्रमाणे शेत बिछाने, सगळं काही म्हणजे प्रचंड ऐश्वर्य संपन्न. त्याला पुन्हा द्वारकेत आलोय काय असा भास झाला. हा काय प्रकार आहे? सर्व संपत्ती समृद्धी पाहून त्याचे कारण न मिळून अतिशय गंभीरतेने तो विचार करू लागतो, अरे ही माझ्याकडे संपत्ती कशी आली? आणि माझी पत्नी म्हणते आपलीच आहे अशी खात्रीने कशी सांगते? मी म्हणजे खरंच मी जन्मापासून भाग्यहीन आहे, दरिद्री आहे. या संपत्ती समृद्धीचे कारण काय? परमैश्वर्यशाली यदुवंश शिरोमणी भगवान श्रीकृष्णाच्या कृपा कटाक्षातिरिक्त अन्य काहीही माझं नाही आहे का? कृपा कटाक्षाचीच ही म्हणजे हे ऐश्वर्य ही एक छटा आहे का? असा मनात विचार येतो. त्यांची करुणा, त्यांचे देणे काही ते देऊ शकतात. ते लक्ष्मीपती आहेत, त्यांना काय अवघड आहे असं मनात येतं त्यांच्या. आणि खूप त्या भगवंताच्या स्मरणाने की किती आनंदाने आपण त्याच्याशी 2 दिवस घालवले ह्या स्मरणात तो गुंग होतो. आणि पण तो मला असं एवढी संपत्ती देतोय, मला जन्मोजन्मी त्यांचे प्रेम, हितैषी, मित्रता, सेवा प्राप्त हो. मला संपत्तीची आवश्यकता नाहीये. भगवंता हे काही नको. मी फक्त अरे मूठभर पोहे दिले आणि तू त्याचे प्रेमाने किती ग्रहण केलेस, तेच बस. त्यातला आनंदच मला खूप आहे. सदा सर्वदा त्या गुणांचे एकमात्र निवासस्थान महानुभाव भगवान श्रीकृष्ण चरणांचे प्रेम वाढत राहू दे, भक्तीचा सत्संग निर्माण होऊ दे आणि तेवढंच मला राहू दे. अजन्मा भगवान श्रीकृष्ण संपत्ती आदीचे दोष जाणतात. मोठमोठ्या धनिकांचे धन ऐश्वर्य मदाने पतन होत असते. आपल्या अदूरदर्शी म्हणजे त्याच्या मागत राहण्या सुद्धा तरतरीने राज्य, संपत्ती, ऐश्वर्य आदी काही ते देत नाहीत. ही फार कृपा झाली. दिवसेंदिवस त्यांची प्रेमभक्ती वाढू लागायला पाहिजे. परीक्षित, आपल्या बुद्धीने असा विचार करून निश्चयाने ब्राह्मण देवता त्यागपूर्वक अनासक्त भावाने आपल्या पत्नीसह भगवत प्रसाद रूप विषयांचा भोग घेऊ लागले. पण प्रथम ते भगवंताला त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. ते म्हणतात की अरे मी ज्या वेळेस माणसाला दूर ढकलायचं असतं तेव्हा तू पैसा देतोस, जवळ ओढायचं असलंस तर दारिद्र्यच देत असतोस. मग हे काय आहे? मग ते जवळ ओढलेलं दूर ढकलणं म्हणजे आनंद देणं, कृपा प्रसादांचं हे सर्व आहे. भगवंताच्या प्रेमाचं हे सर्व आहे. नुसत्या प्रेम कटाक्षाने एवढं ऐश्वर्य मिळतं असा तो त्याच्यातनं त्यांचा म्हणजे भगवतकारांच्या टीकेत म्हणलंय की नुसता भगवंतानी खूप विपुल प्रेमा स्पंदन त्याच्याकडे बघत त्यांनी एकमेकांकडे सोडली. त्याच्या परिणाम एवढं प्रचंड ऐश्वर्य त्याला मिळालं. दुसरं तिसरं काही नाही. अशा प्रकारे भगवंताचा प्रिय सखा त्या ब्राह्मणाने पाहिले की जरी भगवान अजित आहेत, कोणाच्या अधीन नाहीत, तरी पण ते आपल्या सेवकाच्या अधीन होतात, त्याकडून पराजित होतात. आता ते त्यांच्याच ध्यानात तन्मय झाले. ध्यान वेगाने अविद्या गाठ सुटली. थोड्याच वेळात ते भगवत धाम जे आनंद स्थान त्यांना प्राप्त झाले. परीक्षित, ब्राह्मणांना आपले इष्टदेव मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची ही ब्राह्मण भक्ती जो ऐकतो त्याला भगवत चरणी प्रचंड प्रेमभाव उत्पन्न होतो.
आणि कर्मबंधनातून तो मुक्त होतो. ही या कथेची फलश्रुती म्हणून सांगितलेली आहे. अतिशय उत्तम अशी ही कथा. आणि आता भगवान त्यांना कळतं की लवकरच सूर्यग्रहण आलेलं आहे. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण बलरामजी द्वारकेत निवास करत निवांत राहत होते. एकदा सर्वग्रास म्हणजे खग्रास आपण म्हणतो ते सूर्यग्रहण आले. जसे प्रलयकाली होते वगैरे तसे. आणि मग आता परीक्षित, लोकांना ज्योतिषाद्वारे ग्रहणाच्या आधीच पत्ता लागला होता. म्हणून सर्व लोक आपापल्या कल्याणासाठी, पुण्यार्जनासाठी समंत पंचक तीर्थ कुरुक्षेत्रात आले. समंत पंचक क्षेत्र जे आहे तिथं शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ परशुरामजींनी साऱ्या पृथ्वीला क्षत्रिय हीन करून राजे लोकांच्या रक्ताने 5 मोठी कुंडे भरली होती. त्याप्रमाणे कोणी साधारण मनुष्य आपल्या पापनिवृत्तीसाठी प्रायश्चित्त घेतो, तसेच सर्व शक्तिमान भगवान परशुरामांनी आपल्याशी कर्माचा काही संबंध नसतानाही लोकमर्यादा रक्षणासाठी त्या स्थानीच एक मोठा यज्ञ केला. आणि मग तो परीक्षित त्या महान तीर्थक्षेत्र यात्रेच्या प्रसंगाने भारतवर्षातील सर्व प्रांतातील जनता कुरुक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जात होते म्हणजे त्या ग्रहणासाठी. त्यात अक्रूर, वासुदेव, उग्रसेन सगळे वयस्कर होते. तसेच गद, प्रद्युम्न, सांब हे यदुवंशीय तरुण पण होते. आपापल्या पापांचा नाश करण्यासाठी जे तत्पर होते ते अगदी अगत्याने तिथं पोहोचले. आणि मग यदुवंशी सेनापती कृतवर्मा हे दोघे सुचंड, शुक, सारण आदींसह नगर रक्षणासाठी द्वारकेत राहिले. यदुवंशी एकतर स्वभावाने परम तेजस्वी होते. दुसरे, गळ्यात सोन्याच्या माळा, दिव्य पुष्पहार, बहुमूल्य वस्त्र हे सगळं सुसज्ज असल्यामुळे त्यांची शोभा आणखीनच वाढलेली होती. तीर्थयात्रेच्या रस्त्यात देवतांच्या विमानांसह समान रथात समुद्राच्या लाटांप्रमाणे चालणाऱ्या घोडे, हत्ती, पालख्या सगळं खूप सुंदर सगळं दिसत होतं. आणि हे सगळेची एकदा ही वरात एकदा कुरुक्षेत्राला पोचते. मग भरपूर तंबू ठोकले जातात आणि ग्रहण यायची वाट बघितली. ग्रहणाच्या पूर्वी 2-4 दिवस पोचतात. महाभाग्यवान यदुवंशी कुरुक्षेत्री पोचतात. एकाग्र चित्ताने संयमपूर्वक स्नान केले. ग्रहण उद्देशाने निश्चित कालपर्यंत नंतर उपवास केला. ब्राह्मणांना गोदान दिलं, गायी दान दिल्या, वस्त्राभूषणाने नटवलेलं हे सगळं दिलं. पण तिथे मत्स्य, उशिनर, कोसल, विदर्भ, कुरु, सृंजय, कांबोज, कैकय, मद्र, कुंती, आनर्त, केरळ अशा अनेक देशांचे, शत्रुपक्षाचे पण नरपती पुण्य कमवायला आले होते. परीक्षित, ह्याशिवाय यदुवंशीयांचे परमहितोषी बंधू नंद, गोपाळ हे येणार ही बातमी लागली होती म्हणण्यापेक्षा कृष्णाने त्यांना हा निरोप पोचता केला होता की हे सगळे असे असे कुरुक्षेत्राला जाणार आहेत. त्यामुळे भयंकर अधीरपणे ते वाट बघत होते, हे कसे अजून येत नाहीयेत, कधी एकमेकांचं दर्शन होतंय असं सगळेजण आलेत आणि भेटीगाठी चालल्यात, आनंद चाललाय, दान देणं चाललंय, सगळं चाललंय. पण मुख्य ह्या गोप गोपी आल्याशिवाय आपली ही यात्रा सफल होणार नाही म्हणून देव नुसते आत बाहेर करत होते, कुठं दिसतायत का बघत होते. आणि हे सगळं बघून त्यांच्या अगदी सख्य मित्र म्हणजे उद्धवांना वगैरे कळतं रुक्मिणीला की देव कुणाची वाट बघतात. आणि एकदम गोप येतात एकमेक आणि ते कृष्ण गीत गात येत असतात. त्यांचे ते आवाज टिपेला पोचलेले, जसं कृष्णाने लहानपणी पाहिलेलं असतं की आपण गायी चरून येताना कृष्णाच्या गोष्टी म्हणजे ज्या असतील त्यांनी केलेल्या ज्या लीला आहेत त्या गाण्यात गात 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 येत असतात गोपाळ. तसंच गाण्याचे ते टिपिकल स्वर म्हणजे अगदी नेहमी चिरपरिचित असणारे ते स्वर कानावर पडताच ते पळत बाहेर जातात. सगळे यादव म्हणजे सगळ्याच यादवांना हे सर्व गोप गोपी भेटतात, एकमेकांचं दर्शन होतं, वार्तालाप होतो, खूप खूप आनंद होतो. सर्वांची हृदये प्रफुल्लित होतात, ते चेहऱ्यावर दिसतात, सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित होतात, एकमेकांना मिठ्या मारतात,
डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात, त्यांचे रोम रोम फुलून येतात, प्रेमावेगाने बोलणे बंद होते. सर्वच्या सर्वजण फक्त आनंद सागरात डुबत असतात. भगवंताला तर एवढा आनंद झालेला असतो, सगळ्या गोपी त्याला गळामिठी पडतात. यशोदे आणि नंदराजा ह्यांच्या तो गळामिठी पडतो. वयानुसार लहानांनी मोठ्यांना नमस्कार केला, मोठ्यांनी तो स्वीकारला, ते एकमेकांचे कुशल मंगल विचारले. परीक्षित, कुंती, वसुदेव ही भावंडे बहिणी, त्यांच्या मुला सुना, आई वडील, भावजया सगळ्या भगवान श्रीकृष्णा पाहून गप्पा मारून आपली दुःख विसरले. कुंती वसुदेवजींना म्हणाली, भैया, मी खरोखर फार अभागी आहे. माझी फक्त एक इच्छा पण पुरी झालेली, माझी कोणतीही एकही इच्छा पुरी झालेली नाही. आपल्यासारखे साधू स्वभाव सज्जन भावांनी आपत्तीच्या वेळी माझी साधी चौकशी करू नये, म्हणून मी दुःखी आहे. त्यामुळं भाऊ विधाता ज्याला डावलतो त्यास मित्र, भाऊबंध, सज्जन, पुत्र, माता, पिता सगळेजण विसरतात. त्यात तुमचा तरी काय दोष? वसुदेव म्हणतात, अगं भगिनी, दोष देऊ नकोस, आम्हाला वेगळे मानू नकोस. सर्वच जण आपण दैवाचे खेळणे होतो. सर्वजण ईश्वर वश राहून कर्म करतात, त्याचेच फळ भोगतो. कंसाने सतावल्यामुळे आम्ही इतस्ततः पळत होतो. ईश्वर कृपेने नुकतेच काही दिवस झाले आणि आम्हाला आपले स्वतःचे स्थान मिळाले. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, तिथे जितके म्हणून राजे आले होते, वसुदेव, उग्रसेन, यदुवंशी, त्यांनी खूप एकमेकांचे मान सन्मान केले. त्या सर्वांना श्रीकृष्ण दर्शनानंतर परमानंद आणि शांतीचा अनुभव झाला. परीक्षित, भीष्म पितामह, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, दुर्योधनादी पुत्रांसह गांधारी, पत्न्यांसह युधिष्ठिरादी पांडव, कुंती, विदुर, कृपाचार्य, कुंतीभोज, विराट, भीष्मक, महाराज नग्नाजित, पुरुजित, द्रुपद, शल्य, दृष्टकेतू, काशीनरेश, सुशर्मा, आपल्या मुलांसह दुसरेही युधिष्ठिरांचे अनुयायी, मिथिला नरेश, हे सर्व तिथं उपस्थित झाले आणि कृष्णाचं परम सुंदर रूप बघून अगदी आनंदित झाले, विस्मित झाले. आता ते बलराम आणि श्रीकृष्णाकडून छान मानसन्मान प्राप्त झाल्यावर अतीव आनंदाने कृष्णाचे सज्जन यदुवंशी पण म्हणजे ह्या गोपाळांच्या गोष्टी ऐकायचे इच्छुक होते. त्या लोकांनी प्रथम उग्रसेनाची प्रशंसा करत म्हटले की, भोजराज उग्रसेनजी, या लोकीच्या माणसात आपण लोकांचे जीवनच सफल केलंय. धन्य आहे. ज्या श्रीकृष्णाचे दर्शन ऋषींना दुर्मिळ आहे, त्या निरंतर त्यांच्या समवेत आपण राहताय. वेदांनी फार आदरांनी भगवान श्रीकृष्ण कीर्तिगान केले. त्यांचे पाय धुतलेले पाणी म्हणजेच गंगाजल आहे. त्यांची वाणी शास्त्र व त्यांची कीर्ती म्हणजे या जगाला पवित्र करते. आता आम्हा लोकांच्या जीवनाची गोष्ट काय? काळाच्या गतीने पृथ्वीचे सौभाग्य संपले, परंतु त्यांच्या चरणकमलांच्या स्पर्शाने पृथ्वीवर पुनश्च शक्ती संचार झालाय. उग्रसेनजी, आपणाशी भगवान श्रीकृष्णाचा वैवाहिक म्हणजेच गोत्र संबंध आहे. एवढेच नव्हे तर आपण सतत त्याचे दर्शन घेता, भेट घेता, गप्पा मारता, खाता, पिता, बोलता. तसे तर आपण संसाराच्या झमेल्यात गुरफटलेले असता की हे नरकद्वार आहे, परंतु त्या आपल्या लोकांची घरे ते सर्व व्यापक विष्णू भगवान मूर्तिमान रूपाने निवास करतात की ज्यांच्या दर्शनाने स्वर्ग आणि मोक्षाची अभिलाषाच मिटते. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, जेव्हा नंद बाबास ही गोष्ट कळली की कृष्णाधिक यदुवंशी कुरुक्ष हे आलेले आधी सांगितलंय आणि आता नंदाला हे कळलंच नव्हतं की नंद भेटायचा आहे. पुन्हा एकदा हा श्लोक आलाय. ते कुरुक्षेत्रात त्या गोपांना भेटायला गाड्यांवरनं उड्या मारून, छकड्यांवरनं उड्या मारून गोप कृष्णाच्या गळ्यात पडतात आणि कृष्ण अतीव गाढ आलिंगन प्रत्येकाला देतो. वसुदेवांनी तर आनंद विभोरून नंदांना गळ्याशी भेटले. सगळेजण म्हणजे मगाशी नुसतं आलेलं सांगितलंय, आता हे कसे प्रत्यक्ष आले आणि कृष्णाला आनंद झाला म्हणलंय आणि आता त्यांचं कथा त्यांची पुढे घेतली आहे. त्यांना आनंद झालेला, ते नुसतं ऐकता क्षणी कृष्ण आलेला
पटापट हे गोकुळातले सगळेजण उड्या मारून कृष्णाला बिलकतात. कृष्ण रामौ परिषज्य पितराव विवाद्यच न किंचिनोच्चतु प्रेमणा साधू कंठौ कुरुद्वह. श्रीकृष्ण बलरामजी हृदयाशी लागून चरणी नमस्कार केला. तो आपल्या यशोदा मातेला, नंदबाबांना, सर्वजण प्रेमविव्हल झाले. कोणीच बोलू शकले नाहीत. महाभाग्यवती यशोदा नंदबाबांनी मांडीवर बसवून घेतलं, गाढ आलिंगन दिलं. रोहिणी देवकीने वज्रेश्वरी यशोदेस आपल्या कवेत घेतले. यशोदेने यांच्याशी मैत्रीचा जो व्यवहार केला त्या स्मरणाने गळा भरून आला. यशोदाजी म्हणाली, यशोदा राणी, ती देवकी म्हणते, यशोदा राणी, आपण व वज्रेश्वर नंदांनी आम्हाला साथ देऊन मैत्रीपूर्ण व्यवहार केला, तो कधी संपणार नाही. म्हणजे आमच्या विपत्तीच्या काळात तुम्ही आमच्या मुलांना खूप छान वाढवलं, उत्तम संस्कार केलेत. त्याचा बदला इंद्राच्या ऐश्वर्य देऊनही संपणार नाही. नंदराणी, असे कोण आपल्यावर उपकार करणारा आपल्या उपकारकर्त्याला विसरेल? कोण असा कृतज्ञ असेल? हे देवी, ज्यावेळी बलराम व श्रीकृष्णाने आपल्या मात्या पित्यांना पाहिलेही नव्हते, त्यांच्या पित्याने त्यांना आपल्या घरी सोडले, तेव्हा आपण त्यांचे रक्षण केले. जसे पापण्या बुबुळाचे रक्षण करतात, आपण लोकांनी खाऊ पिऊ घातले, जोजवले, झोपवले, त्यांच्या मांगल्यासाठी अनेक उत्सव केले. आम्ही निर्धास्त राहिलो होतो आपल्या कुशीत त्यांना सोडून. नंदराणी, खरोखर आपण परमसंत आहात. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, गोपींचे मी सांगितले की त्यांचे परमप्रियतम जीवन सर्वस्व श्रीकृष्ण होते. जेव्हा दर्शनाच्या वेळी पापण्या मिटतात तेव्हा त्या पापण्या बनवणाऱ्यांना त्या दोष देतात की जर डोळे मिटले तर कृष्णाचं दर्शन नाही होणार, असं. म्हणजे त्या इतक्या त्या पापण्यांवर चिडतात की 1 मिनिटासाठी सुद्धा त्यांना डोळे मिटायला नको असतं, इतक्या त्या एकटक कृष्णाकडे बघत असतात. आणि इथनं गेलं की पुन्हा फिरून आपल्याला त्याचं स्मरणच ठेवायचंय, हा भाव त्याच्यात असतो. त्यांच्या मनात कितीतरी लालसा होती, त्यांचा अंदाज बांधता येत नाही. त्यांनी डोळ्याद्वारे आपल्या प्रियतम कृष्णाला गाढ मनोमन आलिंगन दिले, हृदयाशी घट्ट धरले, त्या तन्मय झाल्या. परीक्षित, किती व काय सांगू, त्यांना असा भाव प्राप्त झाला की जो नित्य निरंतर अभ्यास करणाऱ्या योग्यांनाही दुर्लभ आहे. ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने पाहिले की गोपिया माझ्याशी तादात्म्य पावलेल्या आहेत, तेव्हा ते एकांतात त्यांच्याजवळ गेले, त्यांना हृदयाशी लावले, कुशल मंगल विचारले, हसत हसत म्हणाले, अगं सखींनो, आम्ही लोक आमच्या स्वजन संबंधितांचे काम करण्यासाठी वजाबाहेर झालो. तुमच्यासारख्या प्रेयसींना सोडून खूप दिवस झाले. तुम्हाला माझे स्मरण तरी येते का? हे माझ्या प्रिय गोपींनो, तुमच्या मनात काही शंका तर नाही ना की मी कृतज्ञ निघालो वगैरे? ज्याप्रमाणे वारा, ढग, तिनके, गवत, कापूस धुळीच्या कणांना एकमेकात मिसळतो व स्वच्छंदपणे त्यांना वेगवेगळे करतो, तसेच समस्त पदार्थांचा निर्माता भगवान पण संयोग वियोग इच्छेनुरूप करत असतात. सखींनो, ही फार सौभाग्याची गोष्ट आहे की तुम्हा सर्वांना माझे ते प्रेम प्राप्त झाले जे माझी प्राप्ती करणारे आहे. प्रिय गोपींनो, ज्याप्रमाणे घटपटादी कधीही भौतिक पदार्थ आहेत, म्हणजे तत्वज्ञानात जे मुख्य सांगितलं जातं त्याच्या आधी अंत मध्यात बाहेर आत बाहेर घटामध्ये किंवा पटामध्ये, ह्याच्यात सर्वत्र दिसताना धागा आहे किंवा माती आहे वाटतं, पण त्या सर्वत्र त्यात सुद्धा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्यात ओतप्रोत भरलेला फक्त आणि फक्त मीच आहे. भगवान स्वतः सांगताय, एवम हेत्यानी भूतानी भूतेष्वात्मा मनातत अभयम मय्यथ परे पश्यता भातम अक्षरे. अशा प्रकारे सर्व प्राण्यांच्या शरीरात हीच 5 भूते कारण रूपाने स्थित आहेत. मी या दोघांच्या अतीत अविनाशी सत्य आहे. ते दोघे माझ्यात प्रतीत होतात.
श्री शुकदेवजी म्हणतात, श्रीकृष्णाने गोपींना अशा प्रकारे अध्यात्म ज्ञानाने पुन्हा एकदा दीक्षित केले. पूर्वी त्यांनी ते सांगितलं होतंच, पण पुन्हा भेट झाल्यावर अशा ठिकाणी सांगितलंय, म्हणजे ते दोघे आत्मा आणि भोक्ता रूपात व जीव रूपात स्थित आहेत. माझ्यातला त्या दोघांचा तुम्ही लोक अनुभव घ्या. सुखदेवजी म्हणतात, परीक्षित, भगवान कृष्णाने गोपींना अशा प्रकारे हे शिक्षित केलेलं आहे की गोपींचा जीवकोश लिंग शरीर नष्ट झाले, कारण त्या उपदेशाच्या वारंवार स्मरणाने त्यांनी त्याच्यात इतकी प्रगल्भता गाठली की त्यांचं कारण देह, सूक्ष्म देह, लिंग शरीर, जीवनकोश जो पुनश्च फिरून जन्म येणार असतो तो नष्ट झाला. त्या भगवंतात एक झाल्या. सदा सर्वदासाठी त्यांना भगवान प्राप्त झाले. ते म्हणाले, हे कमलनाभ, अगाध बोध संपन्न मोठमोठे योगेश्वर आपल्या हृदय कमलात आपल्या चरणकमलांचे चिंतन करतात. जे संसारात पडलेत त्यांना त्यातून काढायला आपले चरणकमल एकमात्र आश्रय आहेत. गृहस्थी काम करताना आम्ही एक क्षणासाठी सुद्धा तुला विसंबू नये आणि विसरणार नाहीच, पण त्यासाठीही तू सोय केली आहेस, आम्हाला एकरूपत्व दिलेस, खूप धन्य झालो. म्हणून त्या सर्वजण भगवंताला वंदन करतात. खूप सुरेख असं ही कथा आहे. आणि मग पुढं भगवान म्हणतात, एक एक दिवस आनंदात चाललेला असतो. पर्वकाळ लवकर जवळ येत असतो आणि ह्या पर्वकाळात ह्या सगळ्यांचे आपापल्या मार्गाने, म्हणजे एकदा स्नान झालं, दान धर्म देणं घेणं झालं की सगळेजण आपापल्या मार्गाने जाणार असतात. पण तत्पूर्वी हा सांगतोय की या निवांत बसल्यावर गप्पा गोष्टी होतात. सगळ्या गोपांबद्दल, त्या म्हणजे गोकुळच्या जे गोपी असतात, नंद यशोदा असतात, ह्या सगळ्यांबद्दल मथुरेच्या यादव वंशीयांना खूप कुतूहल असतं. त्यांना असं वाटत असतं की कृष्णाने एकदा तरी त्यांची गाठ घालून द्यावी. आणि बरोबर हा पर्व काळ त्याचं हे निमित्तच होतं. आणि सगळ्यांना, पांडवही तिथं आलेले असतात. द्रौपदी म्हणते की अरे कृष्णा, तुझ्या बायकांना मला भेटायचंय पुन्हा एकदा. मग त्या म्हणतात की तुम्हीच काय, सगळ्यांची ओळख यज्ञात झालेली असती. म्हणून त्या सर्वजण द्रौपदीशी आनंदाने भेटतात, रुक्मिणी वगैरे सर्व स्त्रिया. यशोदेला कृष्ण बसवतात आणि सांगतात की आई, मी म्हणजे यशोदेला, मैया, की माझ्या लग्नाच्या गोष्टी काही तुला माहिती नाहीयेत. प्रत्येक लग्न कसं झालं, प्रत्येकाशी मी कधी कुणाशी विवाह केला, ह्या सगळ्या गोष्टी अर्थात प्रत्येकालाच त्याच्यात कुतूहल असतं. गोपींना तर असतंच, पण विशेषत्वाने यशोदा आणि नंद बाबा यांना ते सांगायचं असतं. म्हणून तो सगळ्यांना सांगतो की, आणि द्रौपदी, की मी ह्या सगळ्या माझ्या ज्या 8 पट्ट राण्या आहेत त्यांच्याशी कसं केलं त्या राण्याच सांगतात. आणि ह्या वेळेस अत्यंत जिव्हाळ्याचा जो घरातला एखादा तरुण मुलगा बाहेर खूप परदेशातनं वगैरे जाऊन आलाय की तो आईच्या मांडीवर झोपतो, तसं वर्णन केलंय की भगवान यशोदेच्या मांडीवर पहुडलेत आणि ह्या पट्ट राण्या द्रौपदीला आणि यशोदेला आपली माहिती सांगतायत, लग्नाच्या गोष्टी सांगतायत. रुक्मिणी म्हणाली, जरासंधादी सर्व राजांची इच्छा शिशुपालाशी माझा विवाह व्हावा ही होती. ते युद्धाच्या तयारीनेच आले होते, पण भगवान माझे हरण करण्याकरता आले. त्यांची चरणधुली ज्या राजांच्या मुकुटावर शोभण्यासारखी होती, माझी ही इच्छा भगवंताच्या चरणकमलांची जन्मोजन्मी आराधना करण्याची असल्याने सर्व काही माझ्या मनासारखे जुळून आले आणि मी आज त्यांची दासी आहे. सत्यभामा म्हणाली, द्रौपदी, माझे काका प्रसेन, त्यांच्या मृत्यूमुळे माझे पिता दुःखी झाले. त्यांनी प्रसेन काकाच्या वधाचा सगळा कलंक भगवंतावर लावला. ते दूर करीत असताना भगवंतांनी जांबवानासह त्याच्यावर विजय मिळवला आणि तेथून समंतक मणी आणून माझ्या पित्याला दिला. माझे पिता खूप खजील झाले आणि एकीकडे पहिल्यांदा भयभीत झाले होते आणि आपण जे काही वाग्बाण सोडले होते, जे काही वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल त्यांना खूप अपराधी वाटायला लागलं. शेवटी त्यांनी मण्यासह मला भगवंताला अर्पित केलं. जांबवंती म्हणाली, माझा पिता वृक्षराज जांबवान भगवंताबरोबर 27 दिवस लढले, कारण त्यांना माहित नव्हते की सीतापती हेच भगवान आहेत.
त्यांना हे समजताच ते तत्काळ त्यांना शरण गेले. समंतक मणी उपहार रूपाने देऊन त्यांनी मला त्यांना अर्पण केलं. कालिंदी म्हणाली की मी भगवंताच्या चरण स्पर्शांच्या आशेने तप करीत होते. ते जेव्हा भगवंताला समजले तेव्हा अर्जुनाबरोबर यमुना तटावर आले आणि त्यांनी माझा स्वीकार केला. मी आज त्यांची दासी आहे. मित्रविंदा सांगू लागली की द्रौपदी वंश माझे स्वयंवर ठरले होते. भगवान तिथे आले आणि सिंहाने कुत्र्याच्या पहाऱ्यांमधून आपला भाग उचलावा तसं त्यांनी मला द्वारकेला घेऊन आले. माझा भाऊ भगवंताच्या हातून मला सोडून नेण्याकरता आला, पण पराभव झाल्याने परतला. सत्या म्हणाली की थोडक्यात का सांगू का ताई, की स्वयंवराला आलेल्या राजांचे बल पाहण्याकरता पित्याने बलवान आणि पराक्रमी तीक्ष्ण शिंकाचे 7 बैल तयार ठेवले. वीरांची मस्ती जिरवणाऱ्या त्या बैलांना भगवंताने सहज लीलया बांधले. चतुरंग सेनेसह मला द्वारकेत घेऊन आले. भद्रा सांगू लागली की भगवान माझ्या मामाचाच मुलगा, माझे चित्त जडलेले माझ्या पित्याला आणि भावांना समजताच त्यांनी मला त्यांच्या चरणावर आणून घातले, अर्पण केली. लक्ष्मणा म्हणाली की लग्नाची कथा माझ्या सांगायला मला आनंद वाटतोय. महाराणी द्रौपदी, देवर्षी नारदांनी भगवंताच्या लीलांचे केलेले गायन ऐकून माझे मन त्यांच्यावर जडले. माझ्या वडिलांनी ते पसंतही पडले. माझ्या पित्याने माझ्या स्वयंवरासाठी मत्स्यभेदाचा पण लावला. स्वयंवराकरता पुष्कळ राजे आले. माझ्या पित्याने उत्तम स्वागत सगळ्यांचे केले, पण मत्स्यवेद्याकरता ठेवलेल्या धनुष्याची दोरी कित्येक राजांना ओढताही आली नाही. दुर्योधन, जरासंध, कर्ण इत्यादींना तो मत्स्य पाण्यामध्ये नीट दिसला सुद्धा नाही. काहींना दिसला पण वेध घेता आला नाही. भगवान श्रीकृष्णांनी एका क्षणात मत्स्यवेध केला. त्या सर्वार्थ साधक अभिजित मुहूर्तावर आमचा विवाह झाला. पृथ्वीवर जय जयकार झाला, आकाशात दुंदुभी वाजल्या, देवांनी पुष्पवृष्टी केली आणि मग मी हातात रत्नमाला घेऊन लज्जायुक्त सुहास्य वदनाने भगवंताच्या गळ्यात वरमाला घातली. हे सर्व ते मी महाराणी, मी तुम्हाला नाही वाटत का मी पूर्वजन्मी आसक्ती रहित असे मोठे तप केले असले पाहिजे, म्हणून मला या जन्मी हा आत्मारामाची प्राप्ती झाली. त्या 16 सहस्त्र पत्न्या एकवाक्यतेने म्हणाल्या की महाराणी द्रौपदी, आपण जाणता की भौमासुराने अनेक राजांना जिंकून त्यांच्या कन्यांना आपल्या बंदीगृहात ठेवले होते. त्या आम्ही पुढे भगवंताने युद्धामध्ये भौमासुराचा वध केला, आम्हाला मुक्त केले, पण फिरून कुठं जाणार हा प्रश्न आमच्या समोर आल्यावर त्याने आमच्याशी विवाह केला. आम्ही त्याच्या चरणकमलांचे चिंतन करीत होतो. स्वतः आप्तकाम असून त्यांनी आमच्याशी विवाह केलाय. ह्या सगळ्यांची गोष्ट ऐकून द्रौपदीला खूप आनंद होतो. ती म्हणते, अगं तुम्ही खूप भाग्यवान आहात की भगवान श्रीकृष्ण तुमचा पती आहे. महाभाग्यवती, मी तुमच्या ह्या गोष्टी ऐकून खूप आनंदित झाले. जन्मोजन्मी असा म्हणजे पती तुम्हाला मिळेल, असा हा सर्व काही सर्व असणारा पती तुमचा आहे. त्याच्याबद्दल काय सांगायचं. म्हणून ते म्हणते की तुम्ही धन्य आहात आणि तुमचं आयुष्य धन्य आहे, तुम्ही सफल झालात. म्हणून तीच त्यांना वंदन करते. आणि भगवान हे सगळ्या गोष्टी ऐकत असतो पडून कडेला आईच्या मांडीवर. यशोदा ही खूप तृप्त होते की किती आपल्या मुलाची लग्न झाली आहे, किती लाडका मुलगा आपला, आणि तिच्या डोळ्यालाही धारा लागलेल्या असतात आनंदात ठिकाणे. असा हा गोपांचा पुनश्च भेटल्याचा हा हे वर्णन खूप सुंदर आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती
रामपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.